नमस्कार. सादर करत आहे ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न. ठाण्यातील पाणी पुरवठा सुरळीत सुरू राहणार. आणि यंदाच्या नववर्ष स्वागत यात्रेत मुख्यमंत्र्यांचाही सहभाग. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. भारत युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. आजचे युवक हे कोणत्याही कल्पना प्रत्यक्षात आणू शकतात. त्यांच्यात समतावादी समाजाच्या निर्मितीची क्षमता आहे. यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे, प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी आज प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात केले. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त साकेत मैदान येथील पोलीस क्रीडा संकुलात जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अशोक शिंगारे यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. यावेळी उपस्थित नागरिकांना ते संबोधित करत होते. यावेळी माजी सैनिक आणि कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते गजानन जगन्नाथ माने पद्मश्री यांना पद्मश्री मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवान रामदास भाऊ भोगाडे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. विविध शासकीय विभागात उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी शिंगारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आपदा मित्र प्रशिक्षण घेतलेल्यांना यावेळी आपदा मित्र प्रमाणपत्रांचे वितरणही जिल्हाधिकारी शिंगारे यांच्या हस्ते करण्यात आले. भारतीय संविधानामुळे प्रत्येक भारतीयास भेदभावाशिवाय समान हक्क अधिकार मिळाले आहे. संविधानाची रचना ज्या तत्वांवर करण्यात आली होती त्याचे स्मरण करणं आवश्यक आहे. संविधानातील मूल्यांना आपल्या जीवनात स्थान देऊन संविधान अधिक बळकट करण्याचं ध्येय ठरवूया असे जिल्हाधिकारी शिंगारे यावेळी सांगितले. यावेळी झालेल्या संचलनात 16 पथके सहभागी झाली होती. ठाणे ग्रामीण पोलीसच्या अपर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी संचलनाचे नेतृत्व केले. दुय्यम परेड कमांडर पोलीस निरीक्षक तिलकचंद कांबळे होते. राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 11, ठाणे पोलीस आयुक्तालयाचे पोलीस मुख्यालय पथक, ठाणे ग्रामीण पोलीस, शहर परिमंडळ पोलीस, महिला पोलीस पथक, दंगल नियंत्रण पथक, शहर वाहतूक पोलीस, गृहरक्षक दल, प्रादेशिक कार्यालय, ठाणे महानगरपालिकेचे सुरक्षा महिला व पुरुष, स्काउट गाईड, पोलीस पथक, अग्निशमन दल, एनसीसी कॅडेट आदी पथके या संचालनात सहभागी झाली होती. तसेच वाहतूक शाखेचे चित्ररथ, दंगल नियंत्रण वाहन, वरुण वाहन, अग्निशमन वाहन, सामाजिक वनीकरण विभागाचे योजनांचे वाहन, ठाणे परिवहन सेवेतील इलेक्ट्रिक बस, जिल्हा रुग्णालयाचे रुग्णवाहिका आदीही संचलनात सहभागी झाले होते. भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 73वा वर्धापन दिन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या सुरक्षा दल, अग्निशामक दलाचे जवान यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. तदनंतर महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना अग्निशमन दल, सुरक्षा दलाच्या जवानांनी सलामी दिली.
ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी आपले योगदान देणाऱ्या 10 प्रातिनिधिक सफाई कर्मचाऱ्यांचा त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुणवंत कामगार पुरस्कार आयुक्त अभिजित बांगर यांच्या हस्ते प्रदान करून विशेष सन्मान करण्यात आला. ठाण्यातील पाणी पुरवठा सुरळीत सुरू राहणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील उन्नतीकरण आणि मजबूतीकरणची कामे हाती घेण्यात आलेले काम पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे शुक्रवार 27 जानेवारी रोजी MIDCच्या जांभूळ जलशुद्धी केंद्रातून होणारा पाणीपुरवठा नियमित सुरू राहणार असल्याचे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने कळविले आहे. यामुळे दिवा, खर्डी, पडले, देसाई, खिडकाळी, दायघर, दावले, भोलेनाथ, सिबलिनगर, कौसा, मुंबा कळवा, गणपतीपाडा, विटावा, कोलशे, नेहरूनगरी ठिकाणचा पाणी पुरवठा नियमित सुरू राहणार आहे याची नोंद घ्यावी. लोकशाहीमध्ये निवडणुका महत्त्वपूर्ण असून मतदार हा गाभा आहे. यात मतदाराचे मत मोलाचे आहे. प्रत्येक मतदाराचे मत किती महत्त्वाचे आहे हे अधोरेखित करण्यासाठी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो, असे प्रतिपादन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी केले. यावेळी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निवडणूक कार्यात योगदान देणाऱ्याचा विशेष सत्कार करण्यात आला. निवडणूक कार्यात राज्यातील अधिकारी वर्गाचे योगदान लक्षात घेऊन त्यांना पुरस्कार देण्यात आले. यात उत्कृष्ट कामगिरी करणारे ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंगारे यांना सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणारे ठाणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांना सन्मानित करण्यात आले. सध्याचे युग हे समाजमाध्यमांचे असल्याने समाजमाध्यमावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निवडणूक कार्यालयाचा गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने घेतलेल्या विविध स्पर्धाचे बक्षीस वितरणही यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात लोकशाही दिंडी, पथनाट्य, रांगोळी प्रदर्शन, मतदार जागृती दालन, ध्वनिचित्रफितीचे सादरीकरण, शपथ घेणे, ओळखपत्राचे वाटप, अहवाल प्रकाशन आदी करण्यात आले. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मतदार नोंदणी अभियानात उत्कृष्ट कार्य केलेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी संस्थांचा गौरव करण्यात आला. 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाच औचित्य साधून हा कार्यक्रम करून मतदारांना मतदार नोंदणीसाठी प्रेरित करण्याकरता मतदारांमध्ये मतदान नोंदणी आणि मतदानासंदर्भातील जनजागृती निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमांमध्ये विविध मान्यवरांच्या हस्ते नव मतदारांना मतदान ओळखपत्राचा वाटप, दिव्यांग, तृतीयपंथी, बेघर, महिला, कातकरी मतदारांचा गौरव करण्यात आला. तसेच मतदान नोंदणी कार्यक्रमांमध्ये योगदान देणाऱ्या सामाजिक संस्थांचा आणि वर्षभरात जिल्ह्यामध्ये मतदार नोंदणी प्रक्रिया तसेच मतदार जनजागृती अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. मतदानाचा दिवस आणि बोटाला शाही लागणं सोडलं तर आपला या लोकशाही व्यवस्थेची संबंध आहे का असा प्रश्न आपल्याला पडतो, असे विचार लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केले. लोकशाहीचे सत्व टिकवण्यासाठी मतदानापलेकडे जाऊन जास्तीत जास्त सहभाग असणे महत्त्वाचे असते मत यांनी व्यक्त केले. जिल्ह्यामध्ये 18 विधानसभा मतदारसंघात छायाचित्र नसलेल्या मतदारांची संख्या 0 झाली आहे. 18 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांची मतदार नोंदणी, मतदार यादीतील दुबार नाव वगळ, मतदार यादीतील चुकांची दुरुस्ती, युवा मतदारांची नोंदणी, महिला, बेघर, दिव्यांग आदी घटकातील मतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर.
आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे महापालिकेतही 13वा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. देशाच्या लोकशाही परंपरेचे जतन करून कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करण्याची शपथ यावेळी अधिकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आली. 25 जानेवारी 1950 मध्ये भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली. या आयोगाचा हा स्थापना दिवस देशभरात राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. मतदारांना मतदार यादीत नोंदसाठी प्रोत्साहित करणे, देशातील मतदारांना समर्पित केलेल्या या दिवसाचा उपयोग मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा म्हणून त्यांना जागरूक करण्यासाठी केला जातो. यावेळी मै भारत हे गीत प्रसारित करण्यात आले. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या, सांस्कृतिकदृष्ट्या सक्रिय आणि आर्थिक औद्योगिकदृष्ट्या आघाडीवर असणाऱ्या ठाणे महानगराच्या लौकिकात भर घालण्याच्या व्यापक उद्देशाने ठाणे महोत्सव माघी जयंती गणेशोत्सव आयोजित केला आहे, असे महोत्सवाचे संस्थापक निमंत्रक संदीप लेले यांनी सांगितले. दिमाखदार भव्य महोत्सवाच्या आयोजनाविषयी माहिती देताना संदीप लेले म्हणाले, सर्व स्तरातील ठाणेकरांचा हक्काचा माघी गणेशोत्सव जयंती उत्सव असे या महोत्सवाचे स्वरूप असेल. या महोत्सवाच्या पूर्वतयारीत आणि विविध कार्यक्रमात ठाणेकर सहभागी झालेले आहे. मंडप उभारणी, भव्य देखावा, सजावट, पूजा, गणेशाग, ध्वनी प्रकाश, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम हे ठाणेकरच करत आहे. स्वाभाविकच मूळ ठाणेकर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आवर्जून या महोत्सवासाठी येणार आहे. या महोत्सवाचे प्रेरणास्थान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महोत्सवाला भेट देणार आहे, असे संदीप लेले यांनी नमूद केले. ठाण्यात श्रद्धेचे बळकटीकरण करून भक्तिभावाला हा महोत्सव चालना देईल, असे सांगून संदीप लेले म्हणाले, ठाण्याच्या सांस्कृतिक वैभवात महोत्सव भर घालणारा ठरेल. अध्यात्म आणि कलेच्या चळवळीचे एक नवे केंद्र या महोत्सवाच्या निमित्त ठाण्यात सुरू होईल. यंदाच्या नववर्ष स्वागत यात्रेत 75 सहभागा संस्थांचा सहभाग असणार आहे. नववर्ष स्वागत यात्रेच्या पूर्वतयारीच्या बैठकीमध्ये ही माहिती देण्यात आली. यंदा देशाचं 75वे अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे हा 75 संस्थांचा सहभाग असणार आहे. यावर्षी डॉक्टर इंगळहळदीकर हे स्वागत अध्यक्ष असणार आहे. नेहमीप्रमाणे नववर्षाच्या पूर्वसंध्येला दीपोत्सव केला जाणार आहे. तलाव पाळी येथे गंगा आरतीला सुद्धा 4 घाटांवर दीप उत्सवासाठी आणि गंगा आरतीसाठी 75 संस्थांचा आरतीला सहभाग असणार आहे. यावर्षी 10वी-12वीची परीक्षा लवकर होत असल्यामुळे काही शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी या नववर्ष स्वागत यात्रेत मोठा सहभाग असेल, असे न्यासाच्या कार्यवाह अश्विनी बापट यांनी सांगितलं. यंदाचा नववर्ष स्वागत यात्रेच 22वे वर्ष आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याचे असल्यामुळे यंदा तेही या नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होणार आहे. दरवर्षी एकनाथ शिंदे नववर्ष स्वागत यात्रेला पंचांग पूजन आणि पालखीचे पहिले मानकरी असतात. यंदाही ते स्वतःहून सहभागी होणार आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
अन्यायावर लाथ मारा हे शिवसेनेचं ब्रीदवाक्य आहेच. 80% समाजसेवा आणि 20% राजकारण हे आपलं ब्रीद आहेच. आपल्याला बाळासाहेब ठाकरेंनी हीच शिकवण दिली आहे. विकाऊ होते ते विकले गेले. काय भाव ते तुम्हाला माहीत आहे. असं उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात म्हणताच उपस्थितांनी 50 खोके एकदा ओके या घोषणा दिल्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे ठाण्यात आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरात उद्धव ठाकरे उपस्थित होते. त्यावेळी छोटेखानी भाषणात त्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या गटावर टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, जे अस्सल शिवसैनिक निखायासारखे माझ्यासोबत राहिले आहेत, हे निखारेच उद्या राजकारणात मशाल पेटवणार आहेत, असं म्हणत ठाण्यात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या सगळ्यांना टोला लगावला आहे. एवढंच नाही तर मी लवकरच ठाण्यात सभा घेणार आहे, असंही उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातल्या टेंभी नाका भागात जाऊन आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आहे. आनंद आश्रम या ठिकाणी ते गेलेले नाही. आनंद दिघे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरु मानतात. अशात याच ठाण्यात जाऊन उद्धव ठाकरेंनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि हार घातला. आज उद्धव ठाकरेंच्या सोबत राजन विचारे होतेच, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडही होते. शिवसेनेत जून महिन्यात जी भली मोठी फूट पडली त्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे ठाण्यात आले. ठाण्यात त्या निमित्ताने कडेकोट बंदोबस्त होता. ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो. आनंद आश्रम या ठिकाणीही उद्धव ठाकरे जाणार अशी चर्चा होती. मात्र त्या ठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना पक्ष कार्यालय असा फलक लावण्यात आला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे तिथे गेले नाही. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न. ठाण्यातील पाणी पुरवठा सुरळीत सुरू राहणार. आणि यंदाच्या नववर्ष स्वागत यात्रेत मुख्यमंत्र्यांचाही सहभाग. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळावर अथवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलवरही पाहू शकता. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.